सिंगल हात मारल्यावर असं व्यवस्थित दिसत नाही आहे. ह्याच्यावर हा सुकल्यावर ह्याच्यावर परत एक हात मारावा लागेल. दरवर्षी तुळशीच्या लग्नाला मी किंवा काका तुळस रंगवतो. यंदा मी रंगवायला घेतलीये. आमच्या तुळशीचं लग्न काही कारणानिमित्त उशिरा होतंय. त्यामुळे मी अगदी 2-3 दिवस आरामात वेळ मिळेल तसा आमची तुळस रंगून पूर्ण केलीये. ही तुळस माझ्या आजोबांनी बांधली आहे. त्यांच्या काळात म्हणजे खूप वर्षांपूर्वी. तेव्हा साचे वगैरे हा प्रकार फार कमी होता. तर ही तुळस माझ्या आजोबांनी हाती बांधली आहे. म्हणजे हे जे कमळ वगैरे आहेत, ह्या पाकळ्या आहेत, ह्या आजोबांनी हाती तयार केल्या आहेत, कुठलाही साचा न वापरता. फार देखणी तुळस आहे आमची. रंगवल्यावरती फार सुंदर दिसते. या पट्ट्याला सगळे सिंगल कलर मारलेत मी, म्हणजे फक्त पिवळा किंवा आकाशी, आणि खालची जी बाजू आहे त्यात मी मिक्स करून मारणार आहे 2 कलर. म्हणजे नारंगी झाला, गुलाबी झाला, तर ते 2 कलर मिक्स करून जो कलर तयार होईल त्यात मी रंगसंगती ती थोडीशी बदलणार आहे. तर आता हा पूर्ण पट्टा मी रंगवून घेणार आहे. या 2 लाल गोलांमधला जो भाग आहे तो मी पिवळ्या रंगाने रंगवते आहे. आणि तुम्हाला दिसतंय हे बाजूला मी थोडासा भाग सोडला आहे, कारण या ब्रशने सगळं पिवळा रंग ह्या लाल रंगामध्ये जातो आहे. तर तो मग बारक्या मी पिलीने रंगवणार आहे, एकदम छोट्या ब्रशने. हा पिवळा कलर आता मी इथे पूर्ण काढून घेतला आहे. आता अजून पिवळा कलर हा या पट्टीला मारणार आहे. इथे खालच्या पट्टीला, ही बाहेरची जी पट्टी आहे तिला पिवळा कलर मारणार आहे. इथे नारंगी मारणार आहे. हे पावसाचं पाणी साचतं इथे, ते आधी पुसून घेते. ही तुळस आता एवढी रंगवून मी पूर्ण केली आहे. इथे केसरी कलर पूर्ण मारून घेतला आहे मी. या पाकळ्यांना मला गुलाबी कलर काढायचा आहे, पण तुम्ही तयार केला तर काहीतरी वेगळंच झालं त्याचं, असा चॉकलेटी कलर कसा. तर तो मी इथे पूर्ण लावून टाकला. आता परत मी गुलाबी कलर तयार करणार आहे आणि इथे लावणार आहे. मी आता ही कर्टी घेतली आहे, त्याच्यात आता मी थोडासा लाल कलर आणि त्यात हा पांढरा कलर टाकते, म्हणजे थोडासा गुलाबी होईल. थोडा अजून टाकला पाहिजे वाटतं पांढरा कलर, अजून टाकते थोडासा. झाला झाला आता व्यवस्थित गुलाबी कलर. हा आता पाकळ्यांना काढून घेते. तुळशीचा जो हा खालचा भाग आहे त्यावर मी हिरवा कलर लावते, कारण हा भाग कसा जमिनीच्या अगदीच जवळ आहे आणि इथे शेण वगैरे सारवताना त्याचे कधीतरी शिंतोडे पडतात किंवा पावसामुळे चिखलाचे कधी कधी डाग पडतात, तर ते लगेच दिसण्यात येतात. त्यामुळे तिथे पिवळा किंवा लाल वगैरे कलर मारल्यावर ते लगेच डाग दिसतात. त्यामुळे हा मी हिरवा कलर मारते, म्हणजे जेणेकरून ते डाग वगैरे जर काही लागले तर ते दिसणार नाहीत. ह्या मोठ्या ब्रशने मधला आता जो भाग आहे तो रंगवते, आणि मग जो इथला जो भाग आहे त्यासाठी तो बारका ब्रश वापरते. आता मी हे जे गोल आहेत लाल
त्याला असा पूर्ण अ, पांढऱ्या पाकळ्या काढणार आहे छोट्या छोट्या, याचं फूल तयार करते मी. हा मी असं एकदम फिकट गुलाबी कलर करून घेतला आहे आणि ह्या ज्या लाल पाकळ्या आहेत त्यांना असं शेडिंग करते म्हणजे खाली. ही पोपटी कलर करून ही पूर्ण वेल काढून घेतली आहे. त्याला आता हिरव्या रंगाने पानं काढणार आहे आणि मग वेगवेगळ्या कलर्सने छोटी छोटी लहान लहान फुलं काढणार आहे. ही पूर्ण वेल मी आता काढून घेतली आहे. आता त्या वेलीला मध्ये मध्ये अशी फुलं काढते आहे, लाल, ही आकाशी पिवळी वगैरे. ही आता पांढरी पण फुलं काढून घेते. मी रंगवलेली तुळस तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. आणि माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील, गावाबाहेर राहणाऱ्या लोकांना गावाकडची आठवण येत असेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.